त्या शिवाची शक्ती शिवाला सोडून गेली आणि धीर गंभीर झालेल्या माझ्या प्रभूंचं आधार झालं त्यांचं तांडव नृत्य. तांडव करीत तर कधी समाधी लीन होत, पण त्यामुळे सृष्टीचे पार्वती, पार्वती कुठे आहेस तू? हे पहा, आपण हिला सगळीकडे शोधत आहोत आणि ही इथे पूजेत मग्न आहे. पार्वती, पार्वती चल पाहू. अगं विंध्याचलच्या राजकुमाराबरोबर तुझा विवाह ठरवला जाणार आहे. मी केव्हाच महादेवांना मनाने वरले आहे. पण पार्वती, तू महादेवांना पाहिलं देखील नाही, ते तुला ओळखत नाही, मग तू त्यांना कशी प्राप्त करणार? मी केवळ महादेवांवर प्रेम केलं आहे. मी त्यांच्याशीच विवाह करेन, हा माझा दृढ निश्चय आहे. मी हेही जाणते की त्यांना प्राप्त करणे सोपे नाही. मी कठोर तप करेन, त्यांना मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करेन. ते माझ्याकडे येत नाहीत म्हणून काय झालं? मी त्यांच्याकडे जाईन. तो मार्ग खडतर आहे मला ठाऊक आहे, पण तो पार करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणूनच ही शिवाची नित्य साधना. हे महादेवा, सांब सदाशिवा, मला सर्व आठवलं. तुम्ही माझ्यावर निस्सीम आणि निर्मळ प्रेम केलं, पण मी मात्र शंका कुशंका तुमचं प्रेम तसोबरही कमी झालं नाही. तुमच्या प्रेमाला पार्वतीकडे न पाहताच महादेव तिथून निघून जाऊ लागताच विचलित झालेली पार्वती त्यांना साथ घालते. स्वामी, तुमची पार्वती तुमच्या समोर असतानाही तुम्ही माझ्याकडे न पाहताच असे कसे जाऊ शकता? मी वैरागी आहे पार्वती. तू सती रूपातून पार्वती रूपात आलीस, परंतु विकारयुक्त या शरीरास शुद्ध करण्यासाठी तुला घोर तपश्चर्या करावी लागेल. पण हा मार्ग सोपा नाही, अत्यंत कठीण आहे. या मार्गात पावलोपावली तुला अडचणी येतील आणि त्या मीच तुझ्या वाटेत पेरीन. मी कोणत्याही आव्हानाला सामोरी जाईन, पण तुम्हाला पती रूपात प्राप्त करेनच. पाहू, मी तुला केव्हाच ओळखलंय पार्वती. ही कठोर साधना केवळ तुझी नाही, माझी पण आहे. कारण तुला पत्नी रूपात स्वीकारण्यासाठी मीही तुझ्या इतकाच व्याकुळ आहे. पण तुला या मनुष्य देहातून आदिशक्ती रूपात साधनेद्वारे येणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत मला प्रतीक्षा करावी लागणार आहे.